तर हा मी चौरंग घेतलेला आहे. छोटासा चौरंग होता घरी आमच्या असं, आणि त्याच्यावर मी हा नवीन कपडा अंथरलेला आहे. तर लड्डू गोपालला बसवलेला आहे, त्यांचा अभिषेक करायचा. ह्याच्यामध्ये मी दूध, दही आणि मध मिक्स केलेलं आहे. दूध, दही आणि मध हे असं रंजन करायचं 5 वेळा. ना व्यवस्थित पाण्याने देखील व्यवस्थित आता पुसून घ्यायचं. तर ही अशी पूजा मांडलेली आहे. याच्यामध्ये साखर आहे, समोर ठेवते, थोडस महाग घेते, थोडस तांदूळ वगैरे हे करून कृष्णाला बसवायचं आहे. त्याला मी गोपी चंदन लावलेलं आहे, त्याला मी चंदन तिलक लावलेला आहे. तर अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे. तो पाण्याचा कलश भरून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 रुपयाचा कॉइन टाकलेला आहे, आणि श्रीकृष्णालाही चंदन तिलक लावून बसवलेला आहे. थोडंसं तांदूळ वगैरे किंवा कुठलेही ज्वारी गहू असेल तर तुम्ही तेही तिथे ठेवू शकता त्याला त्याच्यावरती, आणि थोडीशी साखर ठेवायची आहे. आणि मी लड्डू गोपालची रोज सेवा करते, त्याच्यामुळं सकाळीच त्यांना दुसरे एक लड्डू गोपाल आहेत माझ्याकडं, तर सकाळीच त्यांना मी जेवण वगैरे नैवेद्य वगैरे ठेवलं होतं. जे काही घरात बनवतो तेच मी ठेवते देवाला जेवण, रोज सकाळी संध्याकाळी ठेवते. त्याच्यामुळे मी इथं काही नैवेद्य वगैरे नाही ठेवला. तर हे आरती पण करून घ्यायची आहे. पहिले गणपतीची आरती आणि त्याच्यानंतर कृष्णाची आरती, अशा 2 आरत्या करून घ्यायच्या आहेत. फक्त 2 आरत्या करा, कृष्णाची आणि गणपती बाप्पाच्या आधी करायची. आणि हे पुस्तक असं मी पंढरपूरमधून आणलं होतं. तर या पुस्तकाच्या पहिल्याच पानावरती सगळी माहिती दिलेली आहे. माहिती दिल्याप्रमाणे मी सगळं काही व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर ह्यांनी सांगितले की बुधवारी आरंभ करावा, पण तसं काही नाहीये. मुलींच्या काही अडचणी वगैरे असतात, त्याच्यामुळे तुम्ही कधीही हे पारायण सुरू करू शकता. तर 1 दिवसाचं पारायण असेल तर 18 अध्याय सगळंच वाचायचं. म्हणजे 1 दिवसाचं करायचं असेल तुम्हाला तर हे सगळं पुस्तक वाचावं लागणार आहे. खूप मोठं पुस्तक आहे, 1 दिवसात हे शक्य नाही. कारण ज्यांना पाठीचा त्रास असेल, कंबरदुखीचा त्रास असेल, त्यांना तर अजिबात शक्य नाहीये. 3 दिवसाचं पारायण असेल तर 3 दिवसाचं पारायण असेल तर एका दिवसात 6 अध्याय वाचून पूर्ण करावे. 3 दिवसाचं असेल तर टोटल 18 अध्याय आहेत. आणि 7 दिवसाचं पारायण असेल तर 5 दिवसात प्रत्येकी 3 अध्याय व 6व्या दिवशी 2 अध्याय आणि 7व्या दिवशी 18 अध्याय पूर्ण वाचून पारायणाची सांगता करावी. तर हे मी 3 दिवसांचंच करणार आहे पारायण. 3 दिवसाचे पारायण असेल तर एका दिवसात 6 अध्याय पूर्ण वाचावे. तर मी 6 अध्याय आता वाचणार आहे. शेवटच्या दिवशी काय असतं की पारायण सांगतेच्या दिवशी देवास गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा, ब्राह्मणास भोजन व शिदा यथाशक्ती दक्षिणा द्यावी, गाई किंवा गंगा नदी अग्नी यांनाही नैवेद्य द्यावा, लहान 5 मुलांना गोड पदार्थाचे भोजन करावे. आपण जे संकल्प केलेला असेल तो उच्चारून पारायणाची सांगता करावी. अधिष्ठानाची देवा जी श्रीकृष्ण भगवंत आहे तिची आरती करून पारायणाची सांगता करावी. म्हणजे याच्यामध्ये लिहिलेलं नाही की सुरुवातीला आरती वगैरे करा, पण मी स्वतःच आरती वगैरे करणार आहे. तर हे असं आहे सगळं. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. चला पारायणाला सुरुवात करू. तर ही विधी आहे. तर लाईव्ह मध्ये मी व्हिडिओ काही अपलोड केलेले आहेत पारायण करतानाचे, तर ते देखील तुम्ही बघू शकता. चलो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टेक केअर.